कोणताही मसाल्याचा वापर न करता अगदी पटकन स्वयंपाक केलेला आहे. हा दुपारचा स्वयंपाक केलेला आहे. तर मग चपाती, कढी, पालक कढी केलेली आहे. खास करून कढीमध्ये पालकचा वापर केलेला आहे आणि भेंडीची भाजी केलेली आहे आणि गरम-गरम हे जेवण आहे. तर या तुम्ही जेवायला. चला तर मग आपण हा स्वयंपाक कसा करायचा ते बघूया. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. आम्ही पण मस्त. तर मी स्वच्छ भेंडी घेतलेली आहे धुवून आणि ही भेंडी तर पाव किलो आहे आणि हा पालक थोडासा शिल्लक होता फ्रीजमध्ये. तर काय करायचं कळतच नव्हतं. मग आता वाया तर नाही घालवायच्या भाज्या खूप महाग आहेत आणि आपल्या शरीरासाठी अन्न हे खूप महत्त्वाचं आहे. अन्न आहे म्हणून तर आपण आहोत. म्हणून अन्नाचा पहिला मान ठेवला पाहिजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. नितळायला ठेवायची म्हणजे पटकन पुसली जाते. जास्त का रुमाल आपला ओला होत नाही. पटकन पुसून पण होते. आणि पालक पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पालकचे थोडेच पानं घेतलेले आहेत आणि थोडेच लागतात कढीमध्ये. पालक कढी करण्यासाठी जास्त पानांची आवश्यकता नाही लागत. तर भेंडी मी आता कापून घेते आणि दाखवते तुम्हाला. हे बघा, त्या भेंडीच्या भाजीसाठी मी लसूण चिरून घेतलेला आहे आणि लसूणचा जे वरचा जो भाग असतो ना तो थोडा म्हणजे खराब असतो. म्हणजे खराब तर नाही म्हणणार मी, पण ते असं असतं ते थोडं काढूनच टाकते मी, कारण तो सालाच्या बाहेरचा भाग असतो ना त्यामुळे. आणि हा पालक पण चिरून घेते मी बारीक. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कढीपत्ता हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. लसूण पण बारीक चिरून घेतलेला आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पालक चिरून घेतला आहे, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता पण आहे. भेंडी पण थोडे कापून घेतलेल्या आहेत. अर्ध्या राहिलेल्या आहेत ते मी कापून घेते सगळ्या. आणि भेंडीचे पुढच्या बाजूचा आणि मागच्या बाजूचा भाग काढून टाकायचा आणि बारीक चिरून घ्यायची भेंडी. आणि शक्यतो एकदम पातळ नाही चिरायची, नाहीतर चिकटपणा भाजीला जास्त येतो व भाजी एकदम चिकट अशी गिळगिळीत होते. अशी मध्यम आकाराची जरा चिरायची. आणि चिरून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. जास्त नाही घालायचं, पहिलं थोडंसंच घालायचं आणि त्याच्यावर भेंडी परतून घ्यायची. त्यामुळे भेंडीचा चिकटपणा म्हणजे भेंडीचा जो चिकटपणा असतो तो भाजीमध्ये उतरत नाही आणि भेंडीची भाजी चांगली मोकळी होते. आणि तुम्ही बघू शकता की मी कोणताही मसाल्याचा वापर नाही केलेला आहे. कांदा खोबऱ्याचा नाही, कोणताच नाही केलेला आहे. फक्त शेंगदाण्याचा कूट घरात ऑलरेडीच केलेलाच असतो. शेंगदाण्याचा कूट फक्त शेवटी मी घालणार आहे भाजी शिजल्यानंतर. आणि थोड्याशा तेलावर चांगली भेंडी परतून घ्यायची आहे आपल्याला. एकदम मंद गॅसवर करायचं आहे, मोठा गॅस अजिबात नाही करायचा आहे. आणि त्याच्यामुळे भेंडीचा कलर पण नाही बदलत आणि खूप छान भेंडी लागते चवीला. आणि तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि मला सांगा. भेंडीना खूप छान लागते अशी केली की. आणि कधी आपल्या घरातनं मसाला तयार केलेला नसतो, कांदा खोबऱ्याचं पण नसतं, लसूण खोबरं पण नसतं. तर मग आपल्याला कळत नाही काय करायचं पटकन. आणि उशीर पण झालेला असतो. कधी उशीर पण होतो. असं मुलांना शाळेत पोचवण्यात किंवा इतर शाळेच्या गोष्टी बघण्यात आपल्याला दुपारचा स्वयंपाक करण्याला उशीर होऊन जातो. तर त्यावेळेला अशा पद्धतीने स्वयंपाक तुम्ही करू शकता. पालक कढी खूप छान लागते. आता मी वाटीभर दही घेतलेलं आहे, थोडं घुसळून घेतलेलं आहे मी. आणि बाकीची तर तयारी मी ऑलरेडी केलेलीच आहे. तर भेंडी इकडं परतून घेते. त्याच्या ह्याच्यात मी हे पण काम करून घेते की दोन्ही कामं होऊन जातात माझी आणि स्वयंपाक माझा पटकन होऊन जाईल. थोडंसं आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढी घट्ट नाही कढी चांगली लागत, जास्त थोडी पातळच चांगली लागते. मग थोडंसं पाणी घातलेलं आहे. चिमटभर मीठ मीठ म्हणजे चवीनुसारच घालायचं आहे आपल्याला. आणि साखर अगदीच चिमटभरच घालायची, अगदी चवीनुसार. माझा चमचा ऑलरेडी साखरेच्या डब्यामध्ये मी छोटा ठेवला आहे, कारण चहामध्ये किंवा कशामध्ये कॉफीमध्ये वगैरे आपण घालतो ना, तर साखर कमी पोटात जावी ह्यासाठी मी साखरेच्या डब्यामध्ये चमचाच छोटा ठेवलेला आहे. मग बरोबर साखर कमी जाते चहामध्ये आणि पोटात पण त्यामुळे. तर आता भेंडी चांगली भाजून झालेली आहे. आता थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाच घातलेला आहे तेल, कारण तेलाची जास्त गरज नाही लागली. आधी घातलेलं होतं ना त्यामुळे नेमकंच घालायचं आहे आपल्याला, एकदम जास्त तेल नाही घालायचं. आणि मोहरी आणि जिरं तडतडलं ना, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. थोडीशी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा. गरम मसाला पण घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला.
कांदा पण बारीक चिरलेला घातलेला आहे मी आणि हिंग घालायचं मी दाखवलं नाही, पण कांदा घालायचा, कांद्यामुळे चांगली चव येते भेंडीला. हिंग घातलाय थोडासा, चवीनुसार मीठ घालते भेंडीमध्ये. थोडं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा तुम्हाला मी दाखवते. आता हे कोथिंबीर घातले, कोथिंबीर कढीपत्ता घातलाय आणि सगळं घातल्यावर चांगली हलवून घ्यायचे आणि मंद गॅसवरच परतायचे. आणि जेव्हा जेव्हा आपण भाज्या अशा परतणं, थोडा गॅस मोठा केला तरी चालतो, त्याच्यामुळं असा भाज्यांना ना खूप छान स्मोकी वास येतो. खूपच छान. म्हणजे थोडीशी झाकण पण नाही ठेवायचं या भेंडीवर, कारण मग आणखीन पाणी सुटून ना अशी चिकट चिकट होण्याची शक्यता असते, म्हणून ह्या भेंडीवरनं झाकणच नाही ठेवायचं. अशीच वाफेवर होऊन द्यायची. फक्त मंद गॅस करायचा चांगली परतून झाल्यानंतर. आणि 1.5 किंवा 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्ही बघू शकता किती मोकळी मोकळी झाली भेंडीची भाजी बघा. आणि गरम गरम ना भाकरीसोबत, चपातीसोबत खायला ना खूप छान लागते. तरीसुद्धा मी झाकण ठेवलेलं आहे, पण झाकण ठेवण्याची एवढी काही आवश्यकता नसते, तरी पण मी ठेवले कारण मला सवय लागलेली आहे. त्यामुळं भेंडी कवळी असली ना तर झाकण ठेवायची पण काही गरज नाही लागत, एकदम कवळी भेंडी असली तर. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते की शेंगदाण्याचा कूट बघा माझा आहे केलेला आणि असतो केलेला, त्यामुळं मला पटकन स्वयंपाक करता येतो आणि कोणता मसाल्याचा वापर नाही केलेला आहे भाज्यांमध्ये. कढीमध्ये तर काही गरजच लागत नाही कोणत्या मसाल्यांची, फक्त मिरची आणि लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी हेच लागतं आणि ह्या भाजीमध्ये तर नाहीच केलेलं आहे. आणि भेंडीच्या भाजीमध्ये शक्यतो लागतच नाही, हेच लागतं फक्त शेंगदाण्याचं कूट वगैरे, लसूण फोडणीला. पण काही वेळेला आपण लसूण खोबरं घालतो ना भेंडीच्या भाजीमध्ये, तर नाही घातलं तरीसुद्धा चालतं. आता इकडच्या साईडला मी जी पालक कढी करायची आहे त्याची फोडणी तयार करण्यासाठी 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि सगळे मसाले घातलेले आहेत, जसे की लसूण, जिरं, मोहरी, हळद, हिंग, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं त्या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं चमच्याने हलवून घेते. आणि हेच ते आपण घुसळून घेतलेलं ताक आहे ना त्याच्यावर ओतायची फोडणी आणि नंतर थोडंसं तेलामध्ये आता पालक कढी आहे म्हणजे पालक तर घालायला पाहिजे, मग पालक पण घातलेला आहे मी. पण हा बघा दिसतो तुम्हाला, हे बघा घालताना नाही दाखवला, पण पालक आहे तो थोडासा शिजून द्यायचा त्या तेलामध्ये, नरम पडून द्यायचा आणि नंतरच त्या ताकावर ओतायचं आपल्याला, म्हणजे आपली कढी तयार होईल. ही पालक कढी ना अशी एकदम छान लागते, असं युनिक आहे हे सगळं, खूप भारी वाटते. बघा ही फोडणी मी ओतलेली आहे याच्यावर, ताकावर, आणि जरा टेस्टला पण खूप छान लागते. जर हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्हाला लाल सुक्या मिरच्या जरी घातल्या ना, तर कढीला ना असा हळदीचा पिवळा आणि तो लाल मिरचीचा कलर असतो ना, रेड कलर, तो खूप छान कढीला कलर दिसतो, असं एकदम मन मोहून टाकणारा कलर असतो. तर तुम्ही लाल मिरचीचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. जे आपल्याला निसर्गाने दिले ना त्याचे कलर सगळेच अप्रतिमच आहेत. आता मी काचेच्या बाउलमधून हे कढी ना स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि एकदम हलकीशी उकळी येऊन द्यायची. आता कढीला जास्त हे करायची नाही ना, तर कढी ना फुटते, मग काही कामाची नाही राहते, खाण्याची इच्छा नाही होते, एकदम अशी थोडी नासल्यासारखी होते. एकदम हलकीशी उकळी येते ना तेव्हाच गॅस बंद करून टाकायचा. तुम्हाला मी दाखवते बघा, हलकीशी उकळी आलेली आहे कढीला. आणि ही पालक कढी ना भातासोबत पण खूप छान लागते, परत खिचडी भातासोबत छान लागते, खरंच मस्त लागते. खिचडी भात, कधी कधी पापड आणि ही कढी घ्यायची मस्त, आणि लोणचं वगैरे भारी वाटतं खाताना. एकदम संध्याकाळचा हा एकदम हलकं फुलकं जेवण खरंच छान वाटतं. आता भेंडीची भाजी झालेली आहे, कढी झालेली आहे, गॅस पण बंद केलेला आहे मी. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा प्लीज, आणि नसतील आवडत तरीच सांगा, काही हरकत नाही, कारण प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असते. कोणाला काय आवडतं आणि कोणाला काय आवडतं असं. आता मला पण काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी नाही आवडत, तसंच तुमचं पण असणार ना, काही गोष्टी आवडतात, काही नाही आवडत. पण मला काही राग वगैरे काही येणार नाही, तरी पण तुम्ही कमेंट्स करू शकता. आता चपात्या भाजून घेतलेल्या आहेत, घेते मी, लाटून घेतल्या आणि भाजायला 1 चपाती तव्यावर ठेवलेली आहे. तर चपात्या भाजून घेते आणि रोज मी 1 चपाती असते ना, रोज मी 1 चपाती किंवा भाकरी जे काही मी करेन ते, कधी कधी गोड जेवण पण असतं, पुरी म्हणा किंवा पुरणपोळी, काही गोड असेल
तर मी रोज गाईला खाऊ घालते. संध्याकाळच्या टायमाला आमच्या इथं गाई असतात, त्यामुळे रोज मी चपाती किंवा भाकरी रोजच्या स्वयंपाकातलं थोडीशी भाजी वगैरे हे करते. चला तर